रियल महाराष्ट्र 24 न्यूज, आम्ही दाखवतो सत्य। आम्ही त्याला जीवच मारून टाकू अशी आशयाची भाषा तिथे हिंदुत्ववादी संघटना आणि आरएसएस प्रणित संघटना करत आहेत। त्याच्यामध्ये आंबेडकरवाद प्रेरित असणाऱ्या समाजाला आंबेडकरवादी नेत्यांना सुद्धा शिवीगाळ त्या ठिकाणी मोर्चामध्ये करण्यात आली आहे। ही लोकशाही आहे का पारतंत्र्यामधली हुकुमशाही आहे हे आजपर्यंत आज हे आम्हाला कळत नाहीये। म्हणून महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी आपलं गृह खातं नीटनाटक सांभाळून मुस्लिम समाजावर दलित समाजावर जो अन्याय होतोय त्या अन्यायाला वाचा फोडणं काम आहे। पण हे वाचा न फोडता डायरेक्ट दलित समाजाच्या नेत्यावर टार्गेट करून त्याच्या आया बहिणीवर विशीला टाकण्याचं काम हे प्रशासनामार्फत हे लोक करत आहेत। म्हणून प्रशासनावर माझी एक खंत आहे की आपला खाकीचा धाक कमी झालेला आहे आणि जोपर्यंत खाकीचा धाक आणि कायद्याचा धाक तुम्ही या मनुवादी लोकांना दाखवणार नाही तोपर्यंत समाज हा व्यवस्थित चालणार नाही। त्याचं कारण असं आहे की समाजामध्ये काम करत असताना जर गणेश भाऊ सारखा माणूस असेल त्याचे पाय तोडीत असते आणि पुन्हा माझ्यासारखा मनोवादी लोक म्हणत असतील आता डबल दिसला तर त्याला खलास करून टाकू। ही कोणती भाषा आहे? भारत देशामध्ये राहतात हरामखोराचं करायचं काय? आपल्या समाजाला सुद्धा या ठिकाणी शिव्या गाळ्या देण्यात येतात। अजिंक्य तांदणे सारख्या नेत्याला तिथला बेग नावाचा कार्यकर्ता त्याच्या आई बहीण बायको करतो। अरे बाबा तू सुद्धा एसी मधून आलेला आहेस, मी तर भंगी आहे, तुला समाजाची जाण असणं गरज आहे। जो आंबेडकरवाद करतोय त्या लोकांना जर तू शिव्या गाळ करीत असतील ते निषेधार्ह आहे। तुला अधिकार नाहीये बाबासाहेबांच्या सवलती घेण्याचा आणि एसी मध्ये राहण्याचा। आणि काही लोक पाय मोडून त्याला जाहीर सभेत जीव मारण्याची धमकी दिली आणि मोर्चाच्या आयोजकावर ज्यांनी हे करवणूक त्यांच्यावर व ज्यांनी त्यांचे हातपाय तोडले त्यांच्यावर आम्ही जाती जमाती प्रतिबंध कायद्यानुसार व आपल्या भारतीय संविधानानुसार प्रक्षोभनीय वर्तन केलं त्याबद्दल त्या सर्व गुन्हे दाखल करण्यात यावे। आमची तुमच्या मार्फत गृहमंत्र्यांना निवेदन देत आहोत की आपण वरील स्तरावर कळवून नगर जिल्ह्यातील घटना जी आहे हमेशा दलितावर अन्याय होणारा जिल्हा आहे त्याच्यामुळे जर कायद्याने सुव्यवस्था अबाधित राहील बरं राहील। जर 8 दिवसात काय झाले नाही आम्ही महाराष्ट्र राज्यभर आझाद तुमच्या मार्फत आंदोलन करू अशा आम्ही निवेदन देतो।